वेलकम बॅक टू चॅनल प्रतिभा लाईफस्टाईल. सो गाईज आज आम्ही चाललो तुळजा भवानी आईसाठी आणि तुळजापूर. तुळजापूर तर गाईस आमचं अचानक ठरलं जायचं. सकाळी आम्ही म्हणजे अचानक तयारी केली जायची. तर आता आम्ही कुठं कुठं जाणार ते तुम्हाला ब्लॉगमध्ये बघायला मिळेल. नमस्कार मित्रांनो, नमस्कार. गाईस लव झोपलेला जसं की तुम्ही बघितलंय आणि लव झोपलेला तर मग आम्ही बर्गर खाल्ला. मी कोक प्लस पिली, पप्पा हॉट कॉफी पिले, मम्मी कोल्ड कॉफी पिली. नो डोमेस्टिक व्हायलेन्स. She is 18 plus. You are only 8. हे बघा गाईस, ताई मी तुम्हाला दाखवलं कधी मम्मीच्या ब्लॉग मध्ये या का अशा काही. हा बोल ना लो, हा बोल ना प्रेम, हा बोल ना मम्मी अशी बोलते. कधी बिग बॉस बघते अशी. पण गाईस तिने काय खाल्लं नाही, तिने पिलंय कोक फ्लोट. आपण खाल्लं पिल्लं नाही, लवला सोडून आम्ही खात नाही. तिथे कोल्ड कॉफी पिली आणि गाईस आम्ही खाल्लं. आता मम्मी व्हिडिओ मध्ये नाही टाकणार ताकी लव बघणार तर लव करणार रणार नाही के आय आपण झोपत आणि आपल्याला बोलत कमी. माझ्यावर नाही चालली असती का एवढं नाही हा, मला येतं पिता. मी लहान नाहीये. हे का मधुमक्की मधुमक्की खाडी मधुमक्की जास्त बोललो तुझ्या बाबतीत बोललो ना सगळ्यांना सगळं. कोणाला बोलला? एक्सक्यूज मी. कोणाला बोलला? Talk before you speak. Talk before you speak. Talk before you speak. बॅगा नीट ठेवायला लावलं तर बघा कसं ठेवले. हा कधी आता आम्ही तुळजापूरला चाललेलो पण मध्येच प्लॅन चेंज झाला. पहिले जेजुरीला चाललोय मग तुळजापूरला जाऊ. मग जायला आता आम्हाला 1 तास. भावने 2 तास तिथं झोप घेतली. वापस आता आम्ही स्टारबक्सची कॉफी पिऊ. आता आम्ही स्टारबक्सची कॉफी आणि पिऊन झाले याच्याकडे डब्बे देऊ. लय मोठा विस्फोट होणार आहे तुमच्यामुळे मी मरेन. भाई पहिले मी मरेन. गप्पासचा पप्पा बघा कसं करतोय. पप्पा काय नाही करायचं मी. दिसलं ते ब्लॉग गाईस हे ब्लॉग मध्ये येणार नाही. बघून लोक सगळे अनसबस्क्राईब करून टाकले. सर्व मी एडिट करतो ना. तर गाईस आम्ही पोहोचलेलो आहे आता खंडोबाच्या इथं. हे बघा तुम्हाला दाखवते. त्या लोकांचं आम्ही वरती चढून चढून आमची हालत खराब झालेली आहे. अजून पण वरती जायचं आहे. तर गाईस फायनली आम्ही पोहोचलेलो आहे मंदिरात जायसाठी. हे बघा चिंतामणी मोरिया देवा खंडेराया राम देवालने उद्या बसत माणसं मंदिराला पाहिजे असे घोषित दिलेल्या विधी 3 मुलांच्या नावानं मान्य करून द्या. काका थांब. फायनली गाईस हे बघा मंदिर. आम्ही मंदिरात जात आहे. नवी का
बंडारा फेकू नका. गाईस हे बघा आता आम्ही खाली उतरतो. हे बघा नजारा. लव पण दमलाय. गाईस इथं मध्ये मध्ये छोटे मोठे स्टॉल पण लावलेले आहेत छान असे. मिठाई. गाईस दर्शन झालेलं आहे. आम्ही आलोय खाली. हे बघा इथं छोटे छोटे मस्त स्टॉल लागलेले आहे. हे बघा गाईस इथं मार्केट आहे मोठं खाली उतरल्यावरती. छान असं सगळ्या वस्तू मिळतात. लहान मुलांची खेळणे वगैरे, मिठाई. आता आम्ही इथून निघालेलो आहे. आमचं दर्शन छान झालेलं आहे. गर्दी पण नव्हती जास्त. चालू आहे हे बघा पाऊस. आम्ही चाललेलो आहे तुळजाभवानीला आणि एप्रिल महिना आहे खूप उन्हाचा आणि पाऊस बघा. फायनली आम्ही तुळजापूरला पोहोचलेलो आहे. पाऊस पण लागलेला आम्हाला खूप. आम्ही इथं आलेलो आहे. बघूया हॉटेल कसे आहे, रूम कसे आहे इथले. आणि खूप मोठा प्रवास आहे. खूप म्हणजे खूप. आम्ही घरातून 11 वाजता निघालेलो. आता 8:30 वाजले. तेव्हा आम्ही तुळजापूर भवानीला आईला पोहोचलेलो आहे. आता आम्ही जेवायला चाललेलो आहे. हे बघा तुळजापूरला भारतरत्न बाबासाहेब चौक. आम्ही जेवायला आलेलो आहे हॉटेलमध्ये. हे बघा तुम्हाला हॉटेल दाखवते. आमचं जेवण झालेलं आहे. पण आमच्या घरामध्ये 2 मेंबर असे आहे की त्यांचं जेवण लवकर होत नसते. मला जे जे दिलं ते ते खाल्ले. मँगो लस्सी. आम्ही इथं भारी हॉटेलमध्ये जेवलोय आणि लव बघा बंदर. या हॉटेलला आम्ही जेवायला आलेलो. मी आलेलो तुळजाभवानीला. आणि हे बघा इथं आंबेडकर पुतळा एकदम छान बनवलेला आहे. छान आहे बाबासाहेबाची पुतळा. बाबासाहेब. तर गाईज आता आम्ही रूममध्ये आलो. चेंज वगैरे केलं आणि फ्रेश वगैरेही झालो आहे. आणि एवढे दमलेत की बघा यांनी व्हिडिओही काढला नाही. आणि हे तर पेशंट झाले. पेशंटने कपडे पण चेंज नाही केले. मम्मी खूप थकलोय गाडी. कारण की आम्ही सकाळी दुपारी 12 वाजता निघालोय आणि फक्त 1 तास ते जेजुरीला चढताना तेवढं. नाहीतर मग नॉनस्टॉप गाडीतच होतो. आणि हा ट्रॅव्हल सिक पर्सन, याला उलट्या झाल्या. याला प्रवास नाही जमत मम्मीसारखा. याच्यामुळे मम्मीलाही उलटी झाली एकदा. आणि प्रेम आता गेला फ्रेश व्हायला. आणि आता वाजलेत 11. आता सध्या सर्व खूप दमलेत म्हणून आता ताकद नाही आहे शूट करायला. तर आता आम्ही व्लॉग इथं एंड करतो आणि उद्या सकाळी भेटू. बाय. गुड नाईट. बाय. 2000 years later. गाईस हे बघा आंघोळ करून आम्ही आणि कसं झोपलाय बघा. गाईस आता आम्ही दर्शनासाठी मंदिरात चाललेलो आहे. हे बघ आता मंदिरात चाललोय आम्ही दर्शन करायला. हे बघा इथं पण भरपूर स्टॉल लागलेले आहेत.
तेच आहे. पूजा आरती सगळं झाले पैसे घेणार 1 रुपया घेणार नाही. मम्मी तर गाईज इथून आता आम्ही चाललेलो आहे आतमध्ये दर्शनाला, म्हणजे या VIP लाईन, म्हणजे डायरेक्ट आम्हाला तिथे जाऊन पूजा करायला भेटेल शिवानी आणि यशिता मातेसमोर. हे बघा व्हिडिओ शूट करा मला युवा दर्शन नाही असं तसं. अरे काय तुझी युट्यूबवर म्हणणार आहे. तर हे आमचे काका आहे, हे आम्हाला डायरेक्ट तिथं दर्शन देणार आहे देवीकडे 10 मिनिटासाठी निवांत दर्शन. जरा 4 गोष्टी पुजारी बोलायची. बोला 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 बोला. सांगा देवीचा महिमा सांगा जरा. आता हे आपण 200चा पास काढून तुम्हाला स्पेशल दर्शन होतं तुमचं. गाभाऱ्यात देवी पशी जायला मिळेल, तुम्हाला ओटी भरायला मिळेल, तुमचं कुलदेवता कुलाचार पद्धतीने पूजा होईल, आरती होईल देवीची, साडी सोळी ओटी आपल्या सहपरिवाराने तुम्हाला पूजा करायला मिळेल. मंदिर संस्थांचा पास आहे 200 रुपयाचा. तर आता आम्हाला हे दादा आत घेऊन जात नाही, VIP दर्शन देतील. बाकीचं सगळं त्यांनी तुम्हाला सांगितलेलं पूजा आहे. वगैरे करून देतील पूजा वगैरे आरती वगैरे करून त्यांचा परिवाराचा कुलदेवता कुलाचार केला जाईल, त्यांच्या सर्व परिवाराच्या हातावर ओटी भरली जाईल, देवीची आरती केली जाईल, नैवेद्य दाखवलं जाईल. कोरोना यायचं असेल तर या तुम्ही, या काकांना भेटा, हा या दादांना भेटा. तर गाईज हे बघा हे VVIPच्या पाससाठी लाईन आहे, तर आम्ही इथून पास घेतोय आणि मग आम्ही जाऊ त्या काकांसोबत पूजासाठी. VIP प्रेफर केलं तर की लवची पण तब्येत खराब आहे, हा, ते बघा तुम्ही. अजून त्याला उलटवायचं त्यामुळे आता आम्ही नॉर्मल पासनेच गेलो. गाईज हे बघा आता आम्ही मंदिराकडे आलोय आणि आता आम्ही आत चाललोय. तुम्ही हे बघा तर आता आम्ही आतमध्ये आलेलो गाईस मंदिराच्या दर्शनासाठी आत जाणार. तर हे बघा नैवेद्य. तर आता आम्ही आता आत चाललेलो आहे दर्शन करायसाठी. जिधर जाऊ उधर बैठने की जगह. आम्ही कुठल्या पण ट्रिपला गेलो एक ना एक पेशंट असतं आमच्यासोबत. पेशंट इज इम्पॉर्टंट इन आवर गाईज VVIP साठी पण लाईन लागली बघा इथे. आमचं दर्शन छान असं झालेलं आहे फ्रेंड. तर गाईस आमचं छान असं दर्शन झालेलं आहे आणि छोटे छोटे देवी आहे बाहेर मंदिरात. तर ही आहे श्री लक्ष्मी नरसिंह मंदिर. हे काढू दे. तर गाईस हे बघा मंदिर, मंडप. इथून एंट्री, इथूनच एक्झिट. हे श्री आपले मंडप. हे बघा गाईस इथून VIPची एंट्री आणि हे समोर देवी, वेगवेगळे देवींचे रूप आहे. हे बघा इथे तर बसले. बघा तुम्ही इथं साड्याही घेऊ शकता. इथं तलाव आहे हात धुण्यासाठी. डावीची तब्येत खराब आहे म्हणून आम्ही गाडीतून चालले बघितलं.
तर गाईज आता मी तुम्हाला तुळजापूर आणि जेजुरीचे बजेट काय होतं, आम्ही कसं गेलो काय गेलो तुम्हाला सगळं सांगतो. तर आम्ही सकाळी आमचं प्लॅन नव्हतं जेजुरीला जायचं, आम्ही तुळजापूरला निघालेलो. तर आम्ही गाडीने गेलेलो तुळजापूरला सकाळी 7-8 वाजता आम्ही निघालेलो. पण आम्ही बोललो की जेजुरीला जाऊया आणि जेजुरीहून तुळजापूरला अर्ध्या रस्त्यात ठरलं. मग आम्ही निघालो जेजुरीसाठी आणि मग आम्ही तुळजापूरला गेलो. गाईज आमचं ओव्हरऑल गाडीचा पेट्रोलचा खर्च 10,000 होता. अडीच वाजता जेजुरीला पोचलो. जेजुरीला पोचल्यावर आम्हाला 3:30-4 वाजले. दर्शन घेतले आम्ही तिथं जाऊन. दर्शन घेतले, थोडा उशीर बसलो आम्ही तिथं जाऊन आणि मग नंतर आम्ही 4 वाजता निघालो. 4 वाजता निघालो आम्ही आणि मग आम्ही तुळजापूरला निघाल्यावर आम्हाला रात्रीचे 7-8 वाजले. आम्हाला ट्रॅफिक हे सगळं पकडून आम्ही 7-8 वाजता तिथं पोहोचलो. तुळजाभवानीचं जिथं मंदिर आहे तिथं तुम्ही थोडं बाहेर आहे ना, तिथं तुम्हाला सगळे हॉटेल भेटेल. आणि आम्हाला हॉटेलचं तिथं आम्हाला 2 बेड भेटलेले. 2,500 या 3,000 बोलत होता, पण आम्ही 2,000पर्यंत केलं तर की आम्ही सकाळी दर्शन करून निघणार होतो. आम्हाला तिथं स्टे नाही करायचा होता. आमच्या हॉटेलजवळ एक रेस्टॉरंट होतं चांगलं, तिथं पण आमचं जास्त काय एवढं एक्सपेन्सिव्ह नव्हतं. 1,000-1,500पर्यंत आमचं जेवण बिवण झालं तिथं. आणि मग आम्ही निघालो दुसऱ्या दिवशी. तिथं आम्ही तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं, पण तिथं जे असता तिथं त्यांनी आम्हाला दर्शन दिले VIP पासमुळे. आणि तिथं लवची तब्येत खराब होती त्यामुळे आम्हाला VIP पास काढायला लागला, नाही तर आम्ही नॉर्मल लाईनमध्ये पण गेलो असतो. पण आम्हाला थँक गॉड तिथं ते लोक भेटले, त्यांनी चांगलं आम्हाला दर्शन दिलं, आरती बिरती झाली. आणि मग आम्ही तिथून दुपारीच निघालो आणि तिथून अजून काय खर्च नाही झाला. म्हणजे ओव्हरऑल आमचा 15,000 ते 20,000 झालं सगळं. ताकी आम्ही गाडीने गेलो. मेन पेट्रोलचा खर्च होता आणि 4-5 हजारात आमचं जेवण खाणं पिणं सगळं नाश्ता होता. मग एवढंच होतं आमचं 15,000 बजेटमध्ये आमचं तुळजापूर जेजुरी झाला. तिथं स्टे, हॉटेल, फूड सगळं काय. तर एवढंच. गाईस आम्हाला नंतर व्हिडिओ शूट करायला नाही भेटला, कारण की याची तब्येत खूप खराब झालेली. याला उलट्या ताप होत होत्या आणि आम्हाला ब्लॉग पण शूट करायला नाही मिळालेला आहे. तर तिथं आमचे दर्शन पण खूप छान झालेले आहे. आणि नंतर आम्ही घरी आलो. याला खूप त्रास होत होता, खूप म्हणजे खूप. हॉस्पिटलला न्यायला लागले ताकी याला मोशन सिकनेस हे सगळं आहे, त्यामुळे त्याला जमलं नाही. आणि आम्हाला उलटीसाठी कोणीतरी काहीतरी ट्रिक सांगायची तर सांगा, कारण की जसं आम्ही कारमध्ये बसतोय तसं याला उलट्या चालू होता. म्हणजे हा 2 किलोमीटर पण जात नाही आणि याला उलट्या चालू होता. तर प्लीज आम्हाला कमेंट करून सांगा काहीतरी उलट्या याच्या बंद आणि करण्यासाठी. तुम्हाला आमचे ब्लॉग कसे वाटतात ते आम्हाला कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपण लवकरच भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तर चला आजचा ब्लॉग आम्ही इथंच एंड करतो.